नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2 महिन्यामध्ये फॉरेस्ट होईल का असा प्रश्न मला ज्यांनी विचारलेला आहे त्यांच्याकडून ते बिलकुल होणार नाही. ज्यांनी स्वतःवर डाऊट घेतलेला आहे की माझ्याकडून ह्या गोष्टी होतील की नाही, त्यांच्याकडून बिलकुल होणार नाही हे आता मी तुम्हाला सांगतो. आता हे होईल कोणाकडून? तर जे ध्येयवेडी आहेत, ज्यांना अचीव करायचं आहे, 2 महिन्यामध्ये कशा पद्धतीने मी करणार आहे, अशा विचाराचे जे लोक आहेत त्यांच्याकडून ते होईल. ज्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी नाही त्यांच्याकडून बिलकुल हे 100% होईल, आणि ज्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे त्याला बिलकुल होणार नाही, त्यांनी करूही नाही. ठीक आहे. आता ज्यांना हे करायचं आहे, 2 महिन्यामध्ये सुचत नाही कशा पद्धतीने करायचं आहे, त्याच्यासाठी मी थोडंसं इथं काहीतरी चर्चा करणार आहे, काहीतरी बोलणार आहे, काहीतरी स्ट्रॅटेजी देणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही बघून तुम्ही काय करा आहे, तुमची प्लॅन आहे, तुमचा प्लॅन आखायचा आहे, आणि हे जे काही 60 असेल, 50 असेल, 45 दिवसाचं जे काही टार्गेट आहे ते टार्गेट अचीव करायचं आहे. आता या टार्गेटला अचीव करण्यासाठी तुम्हाला 2 वेळ आहेत, 2 पद्धती आहेत. पहिले तर तुम्ही पहिली गोष्ट बोलणार आहे ती म्हणजे टायमावर. तुम्हाला दिवसाचा टाइम किती आहे? तुम्हाला 24 तास आहेत. या 24 तासापैकी तुम्हाला किती तास अभ्यास करायचा आहे? तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे 16 तास. 8 तास एका ऑप्शनला द्यायचे आहेत, आणि दुसरे जे 8 तास आहेत ते दुसरे 8 तास दुसऱ्या ऑप्शनला द्यायचे आहेत. एक 8 तास इथं आहेत, एक 8 तास इथं आहे. आता या 8 तासामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने करा. एक तर आता याच्यामध्ये 2 मेथड्स आहेत. 2 मेथड तुम्हाला एक सांगतो. या 8 तासाला तुम्हाला डील करण्याच्या आणखी 2 मेथड सांगतो की काय आहे. एक तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2 पद्धतीने डील करता येऊ शकते याला. एक आहे सिलेबसचा पॉइंट घ्यायचा आहे. सिलेबसचा पॉइंट आहे. सिलेबसचा एक पॉइंट घ्या, त्याला पूर्ण काय करा, त्याला पूर्ण डिकोड करा. एक सिलेबसचा पॉइंट घ्या आणि त्याला पूर्ण डिकोड करा. त्याची नोट्स काढा आणि त्याच्यावर रायटिंग करा. हा एक ऑप्शन आहे. काय करा, पूर्ण रायटिंग करा, त्याच्यावर पूर्ण राईट झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्याचा पॉइंट आहे. मग असे जे पॉइंट आहेत, हे असे पॉइंट तुम्हाला काय करायचं आहे, या 8 तासामध्ये आणि 30 दिवसामध्ये कंप्लीट करायचे आहेत. 8 तासामध्ये जेवढे काही पॉइंट आहेत त्या याच्यामधले, त्याच्यामध्ये पण आणखी काय करू शकता तुम्ही, याच्यामध्ये जो पेपर आहे, पेपर एकच असणार आहे. त्याचे सेक्शन 2 असतात. सेक्शन 1, सेक्शन 2 असे 2 सेक्शन असतात. या सेक्शन मधला तर काय करा, तुम्ही त्याला आणखी एक चांगल्या ताकदीने करायचं असेल तर एकाच सेक्शन मध्ये 3 क्वेश्चन सोडवा आणि एकातले 2 सोडवायचेच आहेत. मग हा जो सेक्शन आहे, जो की पहिले सपोज एका बॉटनी ऑप्शनल आहे, बॉटनी ऑप्शनल मध्ये 10 टॉपिक आहेत. 10 टॉपिक मधले जे काही पहिले 5 टॉपिक आहेत, जर तुम्हाला वाटतं की ते सोपे आहेत, तर ते 10 जे 5 टॉपिक आहेत ते 5 टॉपिक एवढे ताकदीने करा की काय आहे, 120 जे मार्क्स आहेत ते 120 मार्क्स तुम्हाला काय होतील, सहज ग्रॅब होऊन जातील. त्याच्यावर होल्ड येऊन जाईल. राहिले हे तो 2 क्वेश्चन, ह्या 2 क्वेश्चन साठी सेपरेट वेळ द्या, ताकदीचा वेळ द्या, पण सेपरेट द्या. कारण इथं पण तुम्हाला एक 5 क्वेश्चनचा म्हणजे 5 क्वेश्चन असलेला एक 5व्या नंबरचा जो क्वेश्चन आहे तो डीलच करायचा आहे. मग त्याच्यामुळे काय आहे, तो तुम्हाला तिथून पण एकच क्वेश्चन करायचा आहे. म्हणजे काय आहे, एक आणि एक दोन क्वेश्चन इथून करायचे आहेत. पण काय आहे, त्याच्यामध्ये जो एक क्वेश्चन आहे तो कंपल्सरी आहे. म्हणून तिथं पण तुम्हाला टाइम इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. म्हणून काय करायचं आहे, तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही या पेपराला पण डील करू शकता. मग हे कधी होणार आहे, जर तुम्ही 8 तास रोज करून टॉपिक वाईज केलं. एक टॉपिक आहे, त्या टॉपिकला व्यवस्थित पद्धतीने डिवाइड केलं, त्याच्या नोट्स काढल्या आणि केलं तर तरी चालतं. दुसरं आहे, मग नोट्स काढायचे आहेत, है ना, नोट्स काढायचे आहेत. दुसरं काय करू शकता, दुसरं आणखी एक त्याच्यामध्ये मेथड आहे. दुसरी मेथड म्हणजे काय, तुम्ही काय करायचं आहे, जे काही क्वेश्चन्स आहेत, टॉपिक वाईज क्वेश्चन, याला व्यवस्थित पद्धतीने टार्गेट करून, है ना, हे जे काही टॉपिक वाईज क्वेश्चन्स आहेत याला टार्गेट करायचं आहे, आणि एक आन्सर 120 शब्दामध्ये द्यायचा आहे. किती, 220 शब्दामध्ये द्यायचा आहे. 220 शब्दामध्ये सर्व आन्सर्स लिहून ठेवायचे आहेत. जेवढे काही क्वेश्चन्स मी देईल, माझ्याजवळ आहेत त्या पीडीएफ मी तुम्हाला टेस्ट पेपर मध्ये जर सोडवले, आता माझ्या टॉपिक वाईज टेस्ट सुरू आहेत, झुलॉजी आणि बॉटनीच्या टॉपिक वाईज, जर तेवढेही क्वेश्चन तुम्ही केलेत, तेवढेही क्वेश्चन लिहून टाकले, 4च आहेत, या 4 मधले जर तुम्ही म्हणजे 19 असे जर तुम्ही क्वेश्चन 38 किती होतात, 38 60 72च्या जवळपास क्वेश्चन होतात, है ना, 72
72 नाही 76 क्वेश्चन होतात. 76 जर क्वेश्चन सॉल्व्ह केले तुम्ही, 76 क्वेश्चन जर लिहून काढले आणि तेच जर रिवाइज करत राहिले ना, तर तुम्हाला सगळे पूर्णचे पूर्ण क्वेश्चन काय होऊन जातील, तिथूनच क्वेश्चन तुम्हाला येतील. आणि एक गोष्ट आणखी याच्यामधली काय आहे की जेव्हा तुम्ही क्वेश्चन डील करता, मागच्या वर्षी जो काही क्वेश्चन विचारलेला आहे ते टॉपिक सोडून द्या. सध्या तर काय करा, इलिमिनेट करून टाका. ते सध्या विचारातच घेऊ नका. ते नाहीच आहेत, ते टॉपिकच विचारणार नाहीत असंच ग्राह्य धरून त्याला आणि ते टॉपिक उडून द्या. म्हणजे काय आहे, तुम्हाला आणखी थोडासा बर्डन कमी होईल. जे काही मागच्या वर्षी विचारलेले क्वेश्चन आहे, मागील वर्षी जे विचारलेले क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन, ते जे टॉपिक आहे, क्वेश्चन प्लस टॉपिक काय करा, इलिमिनेट करा, है ना, इलिमिनेट करून टाका. ते बुडून टाका, ते विचारणार नाही असंच ग्राह्य धरून तुम्ही काय करा, प्रिपरेशन करायची आहे. मग या दोन मेथड आहेत. या दोन मेथड कोणत्या कोणत्या आहेत? एक तर सिलेबस पकडा, सिलेबसचा एक पॉईंट घ्या, पॉईंटवर जेवढ्या काही मार्केटमध्ये नोट्स असतील, माझ्या नोट्स असतील, कोणत्याही नोट्स घ्या आणि त्याच्यावरचा जर कन्सेप्ट समजत नसेल तर माझे लेक्चर बॅच आहे, त्या बॅच मध्ये व्हिडिओ बघायचा. जर समजत नसेल, जर नोट्समधून समजत असेल, नोटमधून समजून घ्या. पण त्याच्यावर पहिली एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लिहायला लागेल. लिहायसाठी तुम्हाला लिहावंच लागेल, तुम्हाला लिहावं लागेल, बसावं लागेल, तुम्हाला यावं लागेल. मग लिहिलं नाही तर शक्य होणार नाही. 2 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं, कोणते ट्राय करायचे, किती ट्राय करायचे ते करू शकता तुम्ही. पण मित्रांनो, खूप मोठी संधी आहे, याच्यानंतर अशी संधी मिळणार नाही. आयुष्यात पहिल्यांदा अशी संधी मिळालेली आहे की तुम्हाला फक्त जाऊन पेपर लिहायचा आहे. किती नॉलेज आहे, काय नॉलेज आहे ते हे वेगळी गोष्ट आहे. पण जर व्यवस्थित पद्धतीने क्वेश्चनची डिमांड फुलफिल केली तरी तुमची पोस्ट निघून जाते. फक्त 19 क्वेश्चन इथं आणि 19 क्वेश्चन तिथं लिहून यायचं आहे. 38 क्वेश्चन लिहिलं तर तुम्हाला पोस्ट मिळते. तर माझी विनंती आहे, सर्वांना विनंती आहे की काय आहे, तुम्ही याला असं लाईटली बघू नका आणि ज्यांना डाऊट आहे त्यांनी करू नका. बाकीच्या कॉम्पिटिशन मध्ये बिलकुल यायची गरज नाही, त्यांनी सोडून द्या, रिमूव्ह होऊन जा. मग ज्यांना, माझा हा व्हिडिओ कोणासाठी आहे, जे म्हणतात की 2 महिन्यामध्ये आता कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. त्यांनी बघा आणि समोर जा. ठीक आहे. काही डाऊट असेल तर मला फोन करा, कॉल करा, मी उपलब्ध आहे. थँक्यू, धन्यवाद.